गेटच्या समोर अशी मोकळी चोकळी जागा आहे भाऊ, आईस पीस दाट पण भारी आहे. मोकळं टाकळा एकदम. बघितल्यावर बघाल तुम्ही मेंटेन केलेला आहे, म्हणजे दरवाजा उघडल्यावर तुम्हाला वाटेल की स्वर्गाचे भाऊ. भारी काय आहे. एरिया भारी आहे ना. तुझ्या इतका भारी नाही ग. गप्प बस. लाजतीला का? या 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 चपला काढतो. या. हे बघा या या हा आपल्या आहे मस्त आईस पैसे मस्त पीओपी वगैरे असं म्हणजे एकदम असं भारी मेंटेन वगैरे केलेलं आहे. चांगलं. इकडे खिडकी आहे, तिकडे गॅलरी आहे. बेडरूम आणि हा किचन इकडे इकडे बेडरूम, इकडे इथं आहे का? किचन. हा वा वा अरे वा वा. प्रसाद ओक पण समोरच राहतात बरं का, आत्ताच आले ते. हा, नुकतेच आले ते. मग ही घर पाहिजे मला. कन्फर्म पाहिजे. हा. लगा खरंच लगा तुम्ही म्हणलं तसंच आहे बरं का. स्वर्गच दिसतोय लगा येऊ. वा 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 आवडलंय आपल्याला. इथे इथे या की काय ग? इथे या की केवढा लाईट येतोय बघा आतमध्ये. भारी आहे ना. हा इथं गुलाबी थंडी असते तसा गुलाबी वारा आहे. खरंच की ग. ऐका की आपण दोघं मिळून संध्याकाळच्याला इथं चहा मारू की. होय. होय. तुझ्या कपातला मी न माझ्या कपातला तू. भारी आहे की. वा, 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 वा. इथं बघा की व्ह्यू बघा केवढा भारी व्ह्यू आहे. ह्यो कुठला काळा डोंगर आहे? चांगला आहे चांगला आहे. हा चांगलाय चांगलाय पण. वा 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 वा. ऐका ना भारी आहे. आपलं रातच्याला जेवण झालं का नाही हा. आपण दोघं मिळून हिथं का नाही असे टायटॅनिकचे पोचबे मारू. लगा लयच रोमॅन्टिक झाली हो तू. वा वा वा. आणि मग बेडरूम आत आहे. ए, तुम्ही काय मी बघून आले बेडरूम. बेडरूम बघ आवडेल तू तुम्हाला. पण आहेस का नाही हो? त्यांच्या Kitchen. समोर सगळं कसं? सगळं बाथरूम वगैरे. नाही नाही पण आवडले भारी. वारा बिरा आवडलं मस्त आहे. गॅलरी बिलरी एकदम भारी मोठं घर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले हो? झाली की 5 वर्ष झाली बघा. खरंच? हा. अरे बापरे. पण उत्साह अजून टिकून आहे बा. मग उत्साह म्हणजे आपला हाय लेवललाच असतोय. नाही दिसला मला. काय झालं? बाथरूमच्या नळाला पाणी आहे. येडी आहेस का ग तू? बेलू का नाही मी? मला वाटलं का भुतडकी बितडकी आहे का काय हात? पाणी आहे पाणी. पाणी आहे होय. किती तास असतंय पाणी? 24 तास पाणी आहे. आ. हा. 24 तास. वा 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 वा. नाही तिला लय भरून आलंय म्हणजे काय हा. आम्ही इथं मिरर रोडला राहतो ना. असं. तिथं कसं अवघं 15 मिनिटं पाणी असतं. म्हणजे कपडे काढत तोवर पाणी गेलं असते. लय बेकार अवस्था. पाहुणं आलं का नाही कवा घरी? हा. आलं की असं वाटतंय कवा जाते ती पाहुणं. आणि हिनं म्हणजे पाणी बघितल्यावर देव बघितल्या का वाटतं हिला. इथे नाही. आणि आता इथं 24 तास पाणी म्हणल्यावर बाय बाथरूम मधनं बाहेर येते वय. आणि मी काय तिला सोडतोय वय. ऐका ना. भारी मला वाटतं की तुम्हाला घर आवडलेलं आहे विषय बुवा. आवडलंय आवडलं ना? घर आवडलंय. तर आपण मग पुढची बोलणी करून टाकू काय ते घेण्या देण्याच्या वगैरे सगळं फायनल करून टाका. लिगल प्रोसिजर वगैरे हो सगळं करून टाका. सुरुवात फायनल करायची. करून टाका. घर आपल्याला आवडलं. श्याम भाऊ अरे श्याम भाऊ तुम्ही सांगितलं नाही सांगायचं ना श्याम भाऊ तुम्ही आलात ते. अरे बापरे बोलला का नाही तुम्ही आलात ते. चहा पाणी केलं असतं ना मी. श्याम भाऊ इकडे इकडे. ते सांगायचं ना तुम्ही आलात ते. अरे तुम्ही कशाला आले मला जरा- कशाला म्हणजे श्याम भाऊ आवाज आला म्हटलं कोण आहे बघायला नको का. शेजारी राहते ना मी. आणि तुम्हाला माहितीये का वहिनी म्हणजे हे घरी इकडे नसतात ना जेव्हा तेव्हा माझं बारीक लक्ष असतं घरावर. घराची काळजी मीच घेते. ओळख नाही म्हणजे. सॉरी 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 आय एम सो सॉरी. नमस्कार. पुष्पांजली गोडबोले. नमस्कार. 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 पुष्पा. तुम्ही म्हणजे आडनावासारख्याच आहे बरं का. म्हणजे गोड बोले. नाईस सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे. नमस्कार. नमस्कार. मी रोहित माने. काय छान नाव आहे हो तुमचं भाऊजी. कॉमन आहे.
कॉमन नाव आहे. एवढं काही भारी नाही, म्हणजे असं काही वेगळं युनिक नाही बा. आणि कसं आहे, मी ह्यांची मिसेस आहे. आपली झाली नम्रता मा- थँक्यू सो मच भाऊजी. कसं आहे ना, आता शेजारी भेटणार मला, भेटणार म्हणजे बापच भेटणार आहेत. म्हणजे बापच भेटणार आहे. म्हणजे वहिनी तुम्ही छानच दिसता, पण भाऊजींना बघा. बापरे, काय पर्सनॅलिटी आहे भाऊजी तुमची. आणि ते हायलाइट्स आहे ना, आहा. मी सांगितलंय त्यांना तसं करायला. अहो, माझी हे आहे ते. तुम्ही लाख सांगाल हो, पण ते छान दिसतायत ना, काहीच. त्यांना शोभून दिसतंय ना ते. थँक्यू, खरंच थँक्यू. तुम्ही खरंच थँक्यू. आणि खरंच म्हणजे तुम्हाला कसं सांगू भाऊजी, ह्या फ्लोअरवर ना मी एकटीच राहते हो. होय. हा म्हणजे खूप सुना वाटतो मला, कोणीच नसतं. होय. तुम्ही आलात ना, आता सगळा एकटेपणा दूर होणार माझा. म्हणजे 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 एकटेपणा दूर नसते. म्हणजे यांचे जे मिस्टर आहेत ना, ते सकाळी 8ला जे जातात निघून कामावर, ते रात्री 12 पर्यंत येत नाही ना. हो ना, येतच नाही. म्हणजे नसले की ते नसतातच, आणि असले तरी ते नसतातच. आम्ही आहे ना पण आता. म्हणजे आपण आहोत की आता इथं. आम्ही शेजारी आहे ना तुमचे. म्हणजे काय अडलं नडलं तर अगदी म्हणजे माझ्या घरी डाळ संपली की चला भाऊजींकडे जाऊ, साखर संपली चला भाऊजींकडे जाऊ, चहा पावडर संपली चला भाऊजींकडे जाऊ. नाही, भाऊजी किराणा नाही बघत, मी किराणा बघते. तुम्ही लाख किराणा भरालो, हा. डब्याचं झाकण गच्च बसलं तर भाऊजींकडेच यावं लागेल ना. भाऊजी, डब्याचं झाकण गच्च बसलंय. होय. होय. मग मी कच्च किनी उघडतो. खरंच थँक्यू. म्हणजे आता कसं हक्काचा आधार भेटेल ना. वहिनी ऐका ना. बोला ना. जरा आमच्या महत्वाच्या बोलणं चालू आहे, तर तुम्ही या. अगदी हा, बोला आमचं मी इथेच आहे. थांबा जरा, तुम्ही बोलायचं ना अरे, आतमध्ये. ऐक. आता मी बोलणार. वहिनी, हम्म. तुम्ही आता काळजीच करायची नाही बरं का वहिनी. अजिबात नाही भाऊजी. आता मी आलोय की नाही, आता आधार म्हणजे आधारच आहे. म्हणजे तुम्हाला काही लागलं, काय अडलं नडलं, अवघी एक हाक मारायची, कधी 0 मिनिटात हजर. हाय का नाही वहिनी? थँक्यू सो मच. म्हणजे नशीब आहे ना माझं, काय शेजारी भेटणार आहेत मला. नशीब आहे, खरंच नशीब आहे. नाही Thank you. नाही, खरं तर म्हणजे आम्हीच नशीब काढले वहिनी. काही खरंच आम्ही नशीब आहे की नाही ग. पण माझं असं म्हणणं आहे, नशीब तवा जेव्हा आम्ही इथं राहायला येऊ, म्हणजे नाही आवडलं हे घर. हे घर छोट आहे. अरे हे छोट हा, आहे. म्हणजे ते मगाशी मी तिथं बाथरूम मध्ये गेलते का नाही, हा. म्हणजे पाणी बिणी हाय सगळं ठीक आहे, पण पाऊल ठेवलं ना बाथरूम संपते. हा म्हणजे उभं राहणं सोडा, आंघोळ सोडा, कपडे बी धुता यायचे नाही काय बोलताय तुम्ही? आणि मी इथनं ओरडत ओरडत धावत इथं बेडरूम मधून बाहेर आले ना हॉल पर्यंत, 0 मिनिटात घर संपलं. त्यामुळे हे घर छोटं आहे. आपण दुसऱ्या असं- बिल्डिंग मध्ये घर बघू नका चला. ना, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये अगं, तुला येडीबिडी झालीच काय? लगा 7 जन्मात तरी असलं का होणार आहे का मला हा? घर? असलं का होणार आहे का घर लगा मला? हा, कसलं घर आहे लगा भारी? हा, म्हणजे लगा मी इथं आलो की नाही, हा, हा. मग अशा आल्यापासून लगा वेगळ्याच वायबा यायला लागल्या त्या मला. वायबा म्हणजे वायबा. किती छान ना भाऊजी. थँक्यू. वहिनी, तुम्ही कामाला जाता? हा मी जो आता बिनधास्त जा, अजिबात काळजी करायची नाही. कारण भाऊजींना काही लागलं, दुखलं, खुपलं, मी आहे ना काळजी घ्यायला. इथं येता का? हा? इथे ये ना जरा. इथं बाजूला येतो उभं राहा. थँक्यू वहिनी. You welcome. नाही कळतंय मला, काळजी वाटणारच हो मला. हा? तुम्हाला मला तुम्हाला अगदीच. एकमेकांना काळजी वाटणार. शेजार धर्म आहे, पाळतात लोक. असली बरोबर पाहिजे आहे काळजी, तुमचं. एकमेकाची काळजी असली नाही पाहिजे. फक्त काय आहे का, हे घर मला फील देत नाही. म्हणजे फील नाही हो ह्या घरात. वायबाच नाहीत. तुम्हाला ज्या वायबा आहेत त्या मला भियायला पाहिजेत ना. वायबा नाहीत म्हणजे अति आहे सगळंच. वारा अति आहे इकडचा. वारा हा म्हणजे वारा आहे का नाही, लय डोकं दुखी करल मला. हा म्हणजे डोक्यात
जाईल ह्यो वारा मग मला सर्दी होती अरे. नाक चोंत माझं आणि शोकअप बी होतंय कधी अरे कधी वहिनी असं काय करता आल्या आल्या तर तुम्ही वाऱ्याबद्दल ऐक असं म्हणाल्या होत्या हो म्हणजे चांगलं आहे नाही म्हणजे. बरोबर आहे तुमचं कसं आहे शांभू ह्यो खिडकीत येणारा वारा आहे का नाही हा तो चांगला आहे पण दारात न आलेला वारा आहे का नाही तो जरा झोंबरा आहे वहिनी 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 ऐका ना आज जरा हवा जास्त चालू आहे वाटलं दार बंद करून टाकू आपण आणि तुम्ही इथं वाऱ्याला गुलाबी वारा म्हटला होता ना हो? हा ना नाही सुरुवातीला सगळ्यात छानच वाटतो म्हणजे फणा काढलेला साप पण सुरुवातीला फोटोजेनिकच दिसतोय पण चावल्यावर कळतंय साप किती इशारी आहे बरोबर बोललात वहिनी पण सगळे साप विषारी नसतात काही काही साप त्यांचा हार करून गळ्यात घालण्यासाठी पण असतात मला लय आवडतात साप मला अयो असं होतच नाही माझं कवा. साप आला का नाही हा. मी असं जवळच करतो त्याला किती भारी आहात भाऊजी तुम्ही एवढे आवडतात तो साप लय आवडतं साप म्हणजे मला सापच साप बर बर मग मी काय म्हणते घर कशाला एखादं वारुळच बघू की 4-5 भोकाचं वारुळ तिथं राहू की आपण दोघं मिळून तुम्ही मी आणि जवळ घ्यावासा वाटणारा साप मस्करी करतात ना त्या. मस्करी करते ग पुष्पा वहिनी वहिनी लय मस्करी करते माझी बायको पुष्पाचा ते काय आहे. नाही मला हा वारा झोमतोय मला त्रास होईल या वाऱ्याचा चला हितनं ऐका माझं अगं, ऐक की ऐक ना तू सरभरलीस का जरा हा मी सरबरली ऐका नको माझं. वाजवी ना सनकनी नाही यायला 100 घर फिरत फिरत लागा इथं आलो ही घर आवडले ना आता नको करतीस वय मला- मग अशी मोठी झाली होतीस रोमॅन्टिक तिथं टायटनिकच्या पोचा करायला चालली होतीस हा आणि आता झुमतोय हो तुला वारा झोमतोय. घरी लागा पंखा 5 वर ठेवून फका 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 हवा खातीस तवा हे बघा बेडरूम मधला वारा आहे का नाही तो वेगळा आहे पण ह्यो जो दारात नाही येतोय ना तो लय झोमरा आहे हो म्हणून बोलते मला इथं नाही राहायचं आपण दुसरीकडे जाऊ आम्ही दुसऱ्या बिल्डिंग मध्ये घर शोधतो ऐक की, आम्हाला इथं ऐक नाही- की. दादा ऐका ना, ऐका दादा ऐका ऐका हे बघा चांगलं घर आहे असं घर मिळणार नाही वाटलं थोडंफार निगोशिएशन करून नाही टाकू नाही आपण. म्हणतोय श्याम भाऊ ऐका ना श्याम भाऊ सॉरी म्हणजे पण मला इथं कळलंय का हे गॅलरीतनं बिलरीतनं चोऱ्या माऱ्या होत्या ती अजिबात चोऱ्या होत नाहीत ह्या बिल्डिंग मध्ये भाऊजी नाहीत ना होत चोऱ्या मी आता 15 मिनिटं इथे आहे की नाही हं. माझं दार उघड आहे बघितलं का ह्यांचं दार उघडच असत चोऱ्या नाहीत होता का इथं अजिबात नाही आणि ह्याच्या कोणाची हिंमत आहे का माझ्या घरात घुसायची हा चोराला हिंमत कशाला लागती चोराला घुसायचं तर घुसतो बरोबर मग चोरानं घुसून दावावच मग चोर आहे आणि मी आहे त्याच्या आईला चोरानं ऐक मी काय करतो आपल्या दारावर आणि गॅलरी मध्ये पाठीच लावतो रोहित माने राहते तिथं नाद नाही करायचा आणि असा एक फोटोच लावतो उघडा म्हणजे बघूनच कळलं पाहिजे त्याला सोन बॉडी असणारा माणूस राहतो या घरात हो. तुम्हाला कसं कळलं कसं म्हणजे बघूनच कळतं बाप रे चोर बॉडी असणार कोणाची तरी हे बघा. वहिनी बोला ना ऐका ना पुष्पा म्हणा ना जर 2-4 दिवस तरी थांबा तुम्हाला ना म्हणजे पहिल्या भेटीत तुम्हाला कळलेलं का म्हणजे पहिल्या भेटीत कळलं दिसत चोरबॉडी आहे ती दिसत माझ्या बायकोला लगा हानिमूनला गेल्यावर कळलं माझी चोरबॉडी हो होय 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 सगळ्या गावाला वरडून वरडून सांगते माझा नवऱ्याची चोर बॉडी आहे म्हणून इथं मंगळसूत्राला अशी लंगोट लटकवते आणि सांगते माझा नवरा पेलवान आहे, माझा नवरा पेलवान आहे. काय बोलते हा? लय चोर बॉडी दाखवायची तुम्हाला लय आणि काय लय पुष्पे लय चौताळलीस काय ग हा लय चौताळलीस काय म्हणतीस ऐक की. काय पण असू दे माझ्या नवऱ्याची चोर बॉडी असू दे नाही तर लिपडी बॉडी असू दे नाही तर मर तुकडा असू दे माझा नवरा तुला काय करायचं का गच पण ढवळे वहिनी या बंद कर पहिलं आवाज माझा दंड आली मोठी ही कुठली ऐक की. हा आणि तुमचं काय होलंय चोरबॉडी चालवलंय सांगू आहे खरं खरं काय? हा फोटोतली चोरबॉडी आणि आखाड्यातली चोरबॉडी काय चीज आहे ती सांगू आहे हा? दादा दादा ऐका ना आम्हाला. काय दादा आपण अरे, म्हणणं? आम्हाला नको काय कर. तुम्ही घरी चांगलं चला. फ्लॅट आहे. तुम्हाला असं सगळं नका करू सांगते ना. मी. ऐक की. हो. ऐक की. का आवडतोय अरे, काय? ऐका ना. मी काय केलं मी तर फक्त कौतुक केलं त्याचं कशाला केलं कौतुक
त्यांच्या मडकं त्यांच्या पाणी तुम्ही काय तांब्या बुडवता त्याच्यात दरवेळच्या फालतूपणा आहे तुमच्या माझ्या फ्लॅट कोणी बघायला आलं नवरा बायको वगैरे त्या नवऱ्यावर डोरे टाकता तुम्ही तो बाळून जातो ती बाई चिडचिड करून निघून जाते सौदा कॅन्सल होऊन जातो माझ्या काय फ्लॅट विकू द्यायच्या नाही का तुम्हाला विका ना हा. विका ना मी तेच सांगते ना तुम्हाला मला विका ना आपल्या ह्या दोन घरांमध्ये एक भिंत आहे की नाही ही ती काढली तर जोडी फ्लॅट मिळेल ना मला मी कधीच सांगते तुम्हाला विका मला मी घेते फ्लॅट एक तर माझ्या घरी असंच जागा पुरत नाही आम्हाला सासू सासरे असतात तर त्यांचा भाऊ त्यांची पोरं पाहुणे रावळे कंटाळा आलाय मला अरे काय विका तुम्हाला 80 लाखाच्या फ्लॅट 50 लाखाला मागताय तुम्ही 55 ला करूया चला 5 लाख प्रॉफिट 80 लाखाच्या खाली 1 रुपया कमी घेणार नाही मी हा. काय हो विका विकूनच दाखवा मी फुकट पडू देईन फ्लॅट पण तुम्हाला नाही विकणार मी.